मुंबईत सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही वाहतूक कोंडी झालेली आहे। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावलेली आहे। तर मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील आता वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने सुरू आहे। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची ही दृश्य आपण पाहतोय। वाहतूक मंद गतीने या ठिकाणी सुरू आहे। पावसाचा जोर काही ठिकाणी वाढलेला आहे। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। मुलुंड टोल नाक्यावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर देखील वाहतूक मंदावलेली आहे। त्या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आता वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागतोय। तर पश्चिम द्रुतगती महामार्गावर कोंडी झालेली आहे। तर ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर देखील ही वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। संथ गतीने ही वाहतूक सुरू आहे आणि या संदर्भात अधिक बोलेल आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य आपल्यासोबत आहेत। विशाल, सकाळची वेळ आहे, लोक कामावर जाण्यासाठी निघालेली आहेत, त्यात पाऊस आणि आता ही वाहतूक कोंडी। बरोबर आहे। आज सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरामध्ये जो आहे पावसाचा जोर दिसून येत आहे। विशेषतः ठाणे आणि मुंबई उपनगर परिसरामध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस जो आहे तो पडताना आपल्याला दिसून येतो। याचा फटका जो आहे हा रस्ता वाहतुकीला पडल्याचं दिसून येत आहे। दोन्ही वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असतील, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असतील, या दोन्ही ठिकाणी जे आहे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। विशेषतः ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जो आहे तो मुलुंड टोल नाका आनंद नगर ते थेट विक्रोळीपर्यंत जे आहेत ते वाहतुकीची कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसते आणि त्याच्यामुळे जी मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ते दोन्ही मार्गांवरती संथ गतीने जी आहे ती होताना दिसते आणि याचा फटका जो आहे हा सकाळी आपल्या कार्यालयांमध्ये येणाऱ्या चाकरमान्यांना इथे फटका बसतोय असं दिसून येतंय। आत्ताच हवामान खात्यानं जो इशारा दिलेला आहे की येत्या काही तासांमध्ये अजून मुसळधार जो आहे पाऊस तो मुंबई आणि उपनगरात कोसळणार आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे जे आहेत आदेश जे आहेत ते हवामान विभागाने दिलेले आहेत। तर भरती सुद्धा जी आहे ती सुरू होणार आहे आणि सर्वात मोठी लाट जी आहे ती सुद्धा 12:40 इथे येणार आहे। त्याच्यामुळे एकूणच येते काही तास जे आहेत ते मुंबईकरांसाठी काळजी घेण्याचे असतील। नक्कीच विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर ही मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे।